संत निरंकारी मंडळ सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतूनं प्रोजेक्ट अमृत या संकल्पनेतून रविवार दिनांक 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 11 या वेळेत बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छ जल स्वच्छ मनचा नारा देत वसमत येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीनं गंगाजी बापू पिंपळगाव लिखा येथील गोदावरी घाट, सर्व नदी आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला। नदी घाट, सरोवर, विहीर आणि झरे यासारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता आणि संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या 2 टप्प्यात अभूतपूर्व यश प्राप्त झाले। याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा अधिक व्यापक, प्रभावी आणि दूरगामी दृष्टिकोनातून वाढविण्यात आला आहे। संत निरंकारी मंडळ वसमत येथील प्रमुख सुषमा कृष्णकुमार सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की हे अभियान देशभरातील 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 1600हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले। यावेळी गंगाजी बापू पिंपळगाव लिखा येथील मंदिराचे विश्वस्त तसेच त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग जाधव यांनी केले। या कार्यक्रमासाठी संत निरंकारी मंडळाच्या 70 सेवा दल आणि संतांनी प्रमुख मोलाचं सहकार्य केलं असे संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुषमा कृष्णकुमार सातपुते यांनी सांगितलंय। संत निरंकारी मंडळ कोणता नवीन धर्म नाही, संप्रदाय नाही, तर एक आध्यात्मिक विचारधारा आहे। आज 23 फेब्रुवारी सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आज हे अभियान जे आहे स्वच्छता अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत, तर हे स्वच्छता अभियान नदी किनारी घाट परिसर याची साफसफाई, तर स्वच्छ जल आणि स्वच्छ मन, तर पाण्याचं प्रदूषण होण्याचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रदूषित करणारा तर माणूसच आहे। आणि म्हणून त्या दृष्टीने आज ह्या बाबाजी सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे सफाई अभियान जे आहे, तर आज इथं गंगाजी बापू घाट परिसर गोदावरी नदी राबवण्यात येत आहे। आणि हा संत निरंकारी मंडळ वसमत या अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो। आणि हा केवळ इथल्या पुरता मर्यादित नाही, तर जवळपास भारतभरामध्ये 1600 ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो। जसं धरती पृथ्वी सुंदर बनावी, तर तसं पृथ्वीचा अलंकार आहे शुद्ध पाणी, नदी, परिसर, आजूबाजूचा परिसर, वृक्ष, वेली, झाडे, पर्वत, तर ह्यांच्यावर कुठेतरी मानव अतिक्रमण करीत आहे। आणि जे कारखान्यातून येणारं अशुद्ध पाणी ते नदीच्या वाहत्या पाण्यात सोडल्यामुळे नदीचं प्रदूषण होत आहे। आणि त्या दृष्टीनेच हा जो सफाई स्वच्छता अभियान आहे सगळी संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे। आणि यासोबतच अनेक असे मानवतेला उपयोगी असे, जसं मानव को मानव लगे प्यारा, एक दूजे का बने सहारा, या उद्देशाने हा एकच उपक्रम नाही, तर रक्त नालियों में नहीं, हा नदी नाले स्वच्छता मोहिमेचा भाग आहे। जे निरंकारी मिशनच्या उपक्रमामधला हा एक उपक्रम आहे। आणि भविष्य काळामध्ये अन्न आपण बाहेरून मागू शकतो, पण पाणी आपल्याला आपण बाहेरून नाही आणू शकत। त्यामुळे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, सामूहिक जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी पाण्याची स्वच्छता ठेवली पाहिजे, पाण्याचे स्रोत निर्माण केले पाहिजे, नदी नाले सगळे स्वच्छ ठेवले पाहिजे। हाच्या उपक्रमाचा मूळ हेतू आहे। अजून कुठले कुठले उपक्रम राबवले जातात या माध्यमातून? याच्यामध्ये वृक्षारोपणचा सुद्धा आपण उपक्रम राबवतो। त्यासोबत इतर बरेचसे गरिबांना जेवण वगैरे आहे, हे सगळे असे या पद्धतीचे अनेक उपक्रम सेवा मिशनच्या द्वारे राबवले जात असतात। गुरु वचनों को मान के जो सेवा की जाती है वो सेवा सबसे उत्तम सबसे ऊंची कहलाती है। सत्संग जी सद्गुरूच्या एका इशाऱ्याने आज भारतभर 1600हून अधिक ठिकाणी हा स्वच्छतेचा उपक्रम या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या अंतर्गत संत निरंकारी मंडळाने घेतलेला आहे। सत्संगजी आज आपण समाजामध्ये बघत आहोत की पुण्यतिथी सगळ्या महापुरुषांच्या होतात, परंतु सत्संगजी संत निरंकारी मंडळाचे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यतिथी जन्मदिनानिमित्त सत्संगजी आज
कर्मरूपामध्ये सत्संगजी हा स्वच्छतेचा कार्यक्रम मंडळाने हाती घेतलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी सत्संगजी वॉटर बॉडीज आहेत त्या क्लीन करण्याचं काम मंडळ करत आहे। कारण सत्संगजी जसं म्हणलं जातं, जल बचाव कल बचाव। सत्संगजी स्वच्छ मन स्वच्छ जल। सत्संगजी जर जल स्वच्छ असेल तर प्रत्येक मनुष्याचं तन स्वच्छ राहते आणि म्हणूनच सत्संगजी तन स्वच्छ असेल तर मनाला सुद्धा सत्संगजी तेच प्रेरणा भेटते। आणि म्हणून सत्संगजी आध्यात्मिक मार्गाने प्रत्येक संत महात्मा आज आपल्या सद्गुरूच्या एका आदेशाने सत्संगजी हा या उपक्रमाला सत्संगजी इथे उपस्थित आहे। गंगाजी बापू गोदावरी घाट पिंपळगाव लिखा वसमत ब्रांचतर्फे सत्संगजी हा उपक्रम इथे राबविला जात आहे। या उपक्रमासाठी सगळे संत महात्मा सत्संगजी इथे हजर असून प्रत्येकाचं सत्संगजी दास अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। सत्संगजी प्रेमाने बोलूया। धन निरंकार। संत निरंकारी मंडळ वसमत या शाखेतर्फे आज ही जी गोदावरी गंगाजी बापू येथील गोदावरी घाट स्वच्छता मोहीम आहे, तर यामध्ये आम्ही जे सर्व निरंकारी मंडळाचं सेवा दल आहे, तर सद्गुरूच्या या आदेशानुसार या सेवा करत असताना आम्हाला मनातून खूप आनंद होत आहे आणि पूर्ण तन आणि मन एकत्र करून सद्गुरूच्या गुरुवचनों को मान के जो भी सेवा की जाती है सबसे उत्तम सबसे पावन ओ सेवा कहलाती है। या उक्तीप्रमाणे ही सेवा आम्ही अत्यंत आनंदून आणि खुश होऊन करत आहोत। आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या तर्फे आज निरंकारी मिशनचे जे सद्गुरू होते बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त ही जी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, तर बाबाजींनी म्हटलेले प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों भी हानिकारक आहे। तर सद्गुरूची सेवा करून आमचं मनातलं प्रदूषण दूर होते आणि सद्गुरूच्या आदेशानुसार आज ही स्वच्छता करून या पर्यावरणाची सुद्धा सेवा करण्याचा हा सुंदर अवसर आम्हाला सद्गुरू कृपेने मिळालेला आहे। धन्यवाद। बोला धन निरंकार जी। आज आपण पाहत आहोत गंगाजी बापू येथे हृदय सम्राट सद्गुरू बाबाजी हरदेव सिंहजी यांच्या जन्मनिमित्ताने अमृत प्रोजेक्ट अमृत स्वच्छ मन स्वच्छ जल नदी घाटाची स्वच्छता आम्ही करत आहोत। आम्हाला खूप आनंद होतो ही स्वच्छता ही सेवा करताना आणि सद्गुरूने नेहमी आम्हाला ही अशाच सेवेची संधी मिळावी आणि आम्ही आनंदात पार पाडू। प्रेमाने बोला धन निरंकार। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।